नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत। जसं की तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे, मी आहे जयपूरमध्ये आणि जयपूरमधल्या प्रसिद्ध अशा कलकत्ता चाट भंडारमध्ये असलेला मुगाच्या डाळीचा बनलेला दहीवडा खाण्यासाठी मी सकाळी पोहोचले होते। तिथे गेल्यावर टू माय सरप्राईज आणखीन एक प्रकार मला तिथे दिसला, तो म्हणजे मुगाचा चिला। तो आणि दहीवडा दोघांची चव इतकी अप्रतिम आहे की जर तुम्ही जयपूरला आला असाल तर तुम्हाला हे पदार्थ चाखणं मस्ट आहे। त्याशिवाय मला इथले जे ओनर आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करायचं, अत्यंत पेशंटली आणि इतके, कारण टुरिस्ट आहेत ना इथे येणारी लोक, त्यांना घाई असते, तर ते सगळं मॅनेज करून अत्यंत नीट आणि अत्यंत पोलाइटली बोलणारी लोक आहेत। त्यामुळे त्यांची ती हॉस्पिटॅलिटी अनुभवण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता। येस, सो लास्ट डे इन जयपूर। आता आपण आलो आहोत, जसं मम्मी सांगते, बिर्ला मंदिरला। ते सकाळी 12:30 पर्यंतच चालू असतं। संगमरवरी दगडामध्ये केलेलं बांधकाम आहे, सुंदर आहे, तुम्हाला दाखवते। तत्पूर्वी हा जो तुम्ही ह्या बाजूला एक फोर्ट तुम्हाला दिसतं, तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राजघराण्यातील जी फॅमिली होती, कुटुंब होतं, विशेषतः महाराणी गायत्री देवी, तर त्यांच्या रेसिडेन्सीसाठी हा फोर्ट, हा जो गोलाकार आहे, हा बांधलेला होता। आणि आता माझ्या समोरच बिर्ला मंदिर आहे, तुम्हाला तेही दाखवते। चला, टू माय सरप्राईज, आणि तुम्हाला कदाचित थंबनेलवरही मी तेच सांगितलं असेल की शेवटच्या दिवशी आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यातली बहुतांश ठिकाणं ही मोफत विजिट करता येण्याजोगी होती। त्यातलाच हे एक बिर्ला मंदिर, संगमरवरी दगडाने याची सगळी रचना केलेली आहे। यामध्ये असलेली श्री राधाकृष्णाची मूर्ती अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी मूर्ती आहे। आणि इथूनच पुढे इथे तुम्हाला जो हा महाल दिसतोय हे सुद्धा राजघराण्याचं निवासस्थान होतं। महाराणी गायत्री देवी इथे राहायच्या असं सुद्धा आमचे जे टूर गाईड कम ड्रायव्हर होते नंदेशजी त्यांनी सांगितलं। ही BM बिर्ला यांनी वापरलेली त्यावेळेची गाडी। आणि आता आपण आलो तिथे श्री मोती डुंगरी गणेशजी मंदिर। त्या बिर्ला मंदिरच्या अगदी समोरच हे मंदिर आहे। आणि जसं सिद्धिविनायकच्या मंदिरात कसं दादरला असं एकदम सोनेरी सगळं आहे, तशी आतली सजावट दिसते, तुम्हाला दाखवते। ह्या मंदिराचं महत्त्व मी तुम्हाला नंदेशजींना विचारून सांगते। गणेश मंदिर देख के आए हैं जी। ये हमारे जयपुर का सबसे बेस्ट मंदिर है, गणपति मंदिर, मोती डुंगरी जिसको बोलते हैं। ये गणेश जी की ये प्रथा है कि जब भी हिंदू धर्म के अंदर कुछ भी कार्य होता है तो फर्स्ट इन्विटेशन गणेश जी को दिया जाता है। वहाँ पे आपने देखे होंगे बहुत सारे डोरे बंधे हुए हैं, बहुत सारे कार्ड दिए जाते हैं गणेश जी को, इसलिए दिए जाते हैं कि गणेश जी महाराज हमारी फलानी तारीख की हमारे बेटे की या बेटे का शादी है, तो आप रिद्धि सिद्धि लेकर के पूरे परिवार के साथ हमारे घर पधारें, ताकि हमारा बेटी का और बेटे का जो शादी है वो अच्छे से हो सके। पुढचा सगळ्यात एस्थेटिक आणि पिक्चर्ससाठी अप्रतिम स्पॉट म्हणजे पत्रिका गेट। पत्रिका गेट आणि त्याच्या पुढचा स्पॉट जो आहे तो एअरपोर्ट, जयपूर एअरपोर्टच्या अत्यंत जवळ आहे। त्यामुळे जर तुम्ही येताना सुद्धा फ्लाईटने येणार असाल किंवा येत असाल तर तुम्ही येता सुद्धा हा स्पॉट कवर करू शकता। इट्स फ्री ऑफ कॉस्ट। इथे जर तुम्हाला फोटोज काढून घ्यायचे असतील तर अर्थात त्याचे काही प्रमाणामध्ये पैसे आहेत, पण ते फोटोग्राफर्सकडून घ्यायचे असतील तर अदरवाईज तुम्ही सुद्धा तुमच्या फोनमध्ये फोटोज क्लिक करू शकता। छोटंसं गार्डनसुद्धा आहे इथे पत्रिका गेटच्या अगदी मागे। आणि इथे मला एक थोडासा वाईट अनुभवसुद्धा आला, तो मी आता तुमच्याबरोबर शेअर करेन। अँड नाव सेकंड लास्ट स्पॉट ऑफ द ट्रिप, आपण आलेलो आहोत तोरणद्वारला। इथून पुढे गेलं की जयपूर विमानतळ आहे, एअरपोर्ट आहे, तोरणद्वार आणि पत्रिका गेट अगदी बाजूबाजूला आहे। इथे विशेष असं काही नाही आहे, फक्त हे जे बांधलेलं आहे ते खूप एस्थेटिकली सुंदर आहे आणि प्लेझंट आहे बघायला, म्हणून इकडे येतात। फी नाही आहे, पण इथे अनेक फोटोग्राफर्स सुद्धा आहेत असे जे तुम्हाला असं तुमचे म्हणजे तुम्ही फोटो काढतो आम्ही तुमचे आणि तुमच्या फोनमध्ये देतो अशा बेसिसवरती काम करतात। फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, आता मी एकाने मला सांगितलं की मी तुमचे फोटो काढतो वगैरे वगैरे, आणि मी घेतले काढून फोटो। त्यानंतर त्याचा असं वाटतं होतं की तुम्ही 50 फोटो घ्या,
आणि प्रत्येक फोटो 30 रुपये, म्हणजे 50 फोटो. बरं, मला त्यातले सगळे आवडले होते असं आहे का? तर नाही. आवडले असते तर कदाचित मी विचारही केला असता, पण तरीही मी घेतले नसते, कारण एवढ्या फोटोचं मी करू काय? आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावरती फार फार किती फोटो टाकतो इन्स्टाला, फेसबुकला. मी तर फार टाकत नाही. माझ्या युट्यूबच्या याच्यासाठी पण मी माझ्या फोनमध्ये शूट करते. 1,500 रुपयांचे फोटो घेऊन मी काय करू? नंतर तो कमी करत करत मला बोलतो तुम्ही 10चे पैसे द्या आणि बाकीचे सगळे घ्या. 10चे पण 300 रुपये मला. बरं, ते बोलायच्या आधी त्याला मी म्हटलं मला 4 फोटो हवे. 4चे 120. एका क्लायंटच्या मागे तू 120 रुपये घेतले, तरी तुला दिवसभरात 10 केले तरी तू 1000 रुपये कमवतोस. विच इज ओके, कारण ह्याच्यापेक्षा खूप कमी लोक डेली बेसिसवर काम करूनही कमवतात. आणि जे काही असेल, पैसे घेणं हा प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही पैसे हे एवढे मागणार आहे हे तुम्ही आधी सांगायला पाहिजे ना, की तुम्ही बाबा मिनिमम 10 घेतले तरच आम्ही फोटो देणार. तर तो उठून गेला. त्याच्यामुळे मला राग आला, म्हणून मी म्हटलं आता मी देणारच नाही, आता तू डिलीटच कर. तर असं जर तुम्ही आलात इथे स्वतःच्या फोनने फोटो काढा, ओके येतात. आणि अगदी जर तुम्हाला हवंच असेल कोणी, तर त्याला आधी विचारा की तुम्हाला असं मिनिमम काही आहे का, किंवा मग तुम्ही पॅकेजमध्ये किती देणार असं विचारा. कारण मागे पण 1-2 ठिकाणी आम्ही गेलो ना, तिथे 200 रुपयाला 8 फोटो असं दिलं होतं. त्याच्यामुळे जे काही असेल ते आधी क्लिअर करा. आणि आता फायनली तुम्हाला मी तोरणद्वार दाखवते आणि फोटो दाखवते. ये हमारे जयपुर का वर्ल्ड पार्क है, जिसको दाऊद इब्राहिम और शाहरुख खान ने मिलकर के बनाया है. इसके अंदर मल्टीप्लेक्स मॉल और मूवी थिएटर, शॉपिंग के लिए भी थोड़ा ठीक है, थोड़ा कॉस्टली ज़्यादा है बस. कितना बड़ा बिल्डिंग है ये वहाँ से लेके आते हैं. आता आलोय आपण हवामहल परिसरामध्ये. आणि हे जे तुम्ही बघताय माझ्या मागे लक्ष्मी मिष्टान भांडार, हे प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे. आणि आपण इथे घेणार आहोत स्पेशल घेवर. तो कसं आहे, काय आहे, व्हरायटी सगळी आत बघतो. गरम आहे. ही आहे मावा कचोरी. ती आम्ही आता ट्राय करायला घेतली आहे. जर अजून आवडली तर अजून घेणार. बाकी घेवर. हे आहे रबडी घेवर आणि मावा कचोरी. आम्ही ट्रायल बेसिसवर घेतलंय. चला आणखीन खायला घेतलंय, कारण खूप गोड आहे. ह्या दोन्ही गोष्टी खूप गोड आहेत. मला एवढं सहन नाही. साईश आणि मम्मी, आईला वगैरे सगळ्यांना आवडतं. ही आहे प्याज कचोरी आणि ही आहे खांडवी, ज्याला आपण मराठीत बोलतो सुरळीच्या वड्या. बघूया ट्राय. हे जे आहे ना, आपण आता हवामहल 5 माळ्याची बिल्डिंग आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक माळ्यावरती काही ना काही वैशिष्ट्य आहे. आता हा जो माळा आहे ह्याला शरद ऋतूमध्ये इथे वेगवेगळा उत्सव साजरा केला जायचा. त्याच्यामुळे इथे ते शरद मंदिर म्हणून ओळखलं जातं. असं प्रत्येक माळ्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला त्या माळ्यावर जाऊन सांगते. चला. आता हा जो आहे 3रा माळा, हा ओळखला जातो रतन मंदिर म्हणून. त्या बाजूला पण आहे. इथे तुम्ही जर बघितलं ना, बेसिक सांगते ते बघा, तिथे लाल आणि हिरव्या निळ्या कलरच्या अशा ज्या खिडक्या आहेत तशाच पद्धतीने केलं जातं. तर ते काम असल्यामुळे ह्याला रतन मंदिर, म्हणजे रत्नासारखं दिसतं ते, तर रतन मंदिर. आणखी एक महत्त्वाची मेन गोष्ट जी हवामहलची ओळख आहे ती म्हणजे हे झरोखा म्हणतात याला. झरोखा म्हणजे खिडकी. संपूर्ण हवामहलमध्ये तब्बल 365 अशा खिडक्या आहेत. आणि त्याचा उपयोग काय, तर राजघराण्यामधल्या ज्या महिला होत्या इथे 2 सण महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे तीज आणि एक म्हणजे गणगौर. आता गणगौर म्हणजे शिव आणि पार्वती. मार्च महिन्यामध्ये तिथे मोठा फेस्टिवल असतो. तर त्या फेस्टिवलला सेलिब्रेट करताना तिकडनं हा जो मुख्य रस्ता आहे तिथून
मिरवणूक निघायची. ती बघणार कशी? एक तर तो 140 फूटवाला जो हे वास्तू बांधली जी मी तुम्हाला सांगितली होती, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे हे उघडून इथून पाहिलं जायचं. तुम्हाला बघू शकता थेट मुख्य रस्ता इथे दिसतोय. आणि अशा पद्धतीच्या प्रत्येक माळ्यावरती खिडक्या आहेत इथे, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 अशा या खिडक्या दिल्या आहेत. एक जण बसून बघू शकतो, एक जण उभं राहून बघू शकतो. गणगौर जो कार्यक्रम असतो, जो सोहळा असतो तो मार्चमध्ये, आणि तीज असते ती ऑगस्टमध्ये असते. असं म्हणतात की गणगौर ह्याचं झाल्यानंतर मधला जो काळ असतो तेव्हा कुठलेही सण समारंभ नसतात. जसं महाराष्ट्रामध्ये होळीनंतर थोडं थंडावलेलं वातावरण असतं, आणि तीज म्हणजे श्रावण सुरू होतो बेसिकली. तर ह्या सगळ्यानुसार इथे 2 महत्त्वाचे जे फेस्टिवल्स आहेत म्हणजे तीज आणि गणगौर, त्याचं सेलिब्रेशन राजघराण्यातल्या महिलांना बघता यावं म्हणून केलेली ही सोय. आता आपण जाणार आहोत वरच्या माळ्यावर. तिथे विचित्र मंदिर आणि प्रकाश मंदिर आहे, आणि त्याच्याही वरती आणखीन एक माळा आहे ज्याच्यामुळे ह्या ठिकाणाचं नाव हवा महल पडलंय. चला आपण इथून बऱ्यापैकी म्हणजे हा मोकळा आहे इथे, आणि आणखीन एक वरती माळा आहे तो म्हणजे 5वा जो आहे हवा मंदिर, आणि त्याच्यावरूनच या पूर्ण इमारतीला हवा महल असं नाव पडलं. थोडक्यात सांगायचं तर महाराजा सवाई प्रताप सिंग यांच्या कार्यकाळात ही बिल्डिंग बांधली होती, आणि ज्यांनी बांधली होती उस्ताद लालचंद असं त्यांचं नाव होतं. तर ते श्रीकृष्णाचे भक्त होते, त्यामुळे त्यांनी ही जी वास्तू आहे तिची रचना एका म्हणजे श्रीकृष्णाच्या मुकुटासारखी केली आहे. म्हणजे तुम्ही जर बाहेरनं फोटो बघता तो तुम्हाला बघितल्यावर ते लक्षात येईल. आता आपण शेवटच्या माळ्यावर जाऊया आणि देन तिथून खाली. आता हा टॉप फ्लोअर, इथून सगळ्यात जास्त हवा आहे बेसिकली, अगदीच शब्दशः अर्थ झाला. तर समोर जर तुम्ही बघताय तो आपण जो पहिल्या दिवशी गेलेलो तो फोर्ट आहे, इथून त्याचंही दर्शन घडतं, आणि बाकी सगळ्या पिंक सिटीचा आपल्याला व्ह्यू सुद्धा पाहायला. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. हे आजच्या दिवसातले काही छान छान फोटोज. आय होप तुम्हाला हाही व्लॉग आवडला असेल. हा इतका मेहनतीने केलेले व्लॉग आहेत. यावेळी पहिल्यांदाच मी असा प्रयत्न केला की ट्रिपला असतानाच त्या दिवसाचे जे व्लॉग्स आहेत ते त्या दिवशी पण अपलोड करायचे. सध्या माझ्या मते त्याला रिस्पॉन्स कमी आहे, पण तुमचं जर आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट राहिला तर तेही ग्रो होईल आणि मलाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटसुद्धा करू शकता. तुमचे सजेशनसुद्धा वेलकम आहेत. त्यामुळे येस, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुढचा व्लॉग जयपूर राजस्थान ट्रिपचा शेवटचा व्लॉग असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून्ड. चला बाय.